हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीयेला साजरा केला जाणारा अत्यंत पवित्र सण म्हणजे हरतालिका. अविवाहित मुली चांगला आणि गुणी पती मिळावा म्हणून तर विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे निर्जला व्रत अतिशय निष्ठेने, भक्तिभावनेने, प्रेमाने करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, हे व्रत सर्वात आधी कोणी केलं? या व्रताचे नाव हरतालिका असे का पडले आणि पार्वती माता व भगवान शिव यांच्या अलौकिक प्रेमाची ही कथा काय आहे? शिवपुराण आणि भविष्य पुराणातील हरगौरी संवादावर आधारित ही संपूर्ण आणि अत्यंत पवित्र हरतालिका व्रत कथा आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव टाईप करा. एक दिवस कैलास पर्वतावर भगवान महादेव आणि माता पार्वती अत्यंत प्रसन्न मुद्रेत बसले होते. तेव्हा माता पार्वतीने अत्यंत नम्रतेने महादेवाला विचारले, हे जगन्नाथ, हे प्रभू, हे महादेव, मला असे एखादे व्रत सांगा जे करायला अत्यंत सोपे असेल, ज्याने कमी श्रमात भरपूर पुण्य प्राप्त होईल. तसेच मी अशा कोणत्या महान पुण्यामुळे आपली अर्धांगिनी झाली, हेही मला सांगण्याची कृपा करा. भगवान शिव हसले आणि म्हणाले, हे देवी ऐक. जसे नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ आहे, ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ आहे, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे आणि देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे, अगदी त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरतालिका व्रत हे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. हे व्रत तू पूर्वजन्मी केले होतेस आणि त्याच पुण्यामुळे तू मला पत्नी रूपात प्राप्त झालीस. हे ऐकून माता पार्वतीने आश्चर्याने विचारले, हे स्वामी, मी पूर्वजन्मी हे व्रत कसे केले होते? कृपया मला ते कथा सांगा. भगवान शिवांनी पूर्वजन्मातील ती कथा सांगण्यास सुरुवात केली. भगवान महादेव म्हणाले, हे पार्वती, तू राजा हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला होतास. लहानपणापासूनच तुझ्या मनात माझ्याबद्दल निसीम भक्ती होती. मला पतिरूपात प्राप्त करण्यासाठी तू अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केलीस. तू 64 वर्ष केवळ झाडाची पानं खाऊन घालवलीस. कडक ऊन, धोधो पडणारा पाऊस आणि हिमालयातील हाडे गोठवणारी थंडी, ही सर्व दुःख तू हसत हसत सहन केलंस. तुझी ही कठोर तपश्चर्या पाहून तुझे पिता राजा हिमालय यांना अत्यंत चिंता तुझी वाटू लागली. आपली नाजूक कन्या एवढे कष्ट का सहन करत आहे आणि तिचा विवाह कोणाशी करावा या विचारात ते पडले. तशातच एके दिवशी तेथे देवर्षी नारद मुनींचे आगमन झाले. राजा हिमालयाने नारद मुनीचे स्वागत केले आणि त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद मुनी म्हणाले, राजा हिमालय, तुमची कन्या उपवर झाली आहे. भगवान श्रीहरी विष्णू तिच्यासाठी अत्यंत योग्य वर आहेत. स्वतः भगवान श्रीहरी विष्णूंनी मला तुमच्याकडे मागणी घालण्यासाठी पाठवले आहे. हे ऐकून राजा हिमालयाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी तत्काळ भगवान विष्णूसोबत पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव मान्य केला. जेव्हा राजा हिमालयाने माता पार्वतीला सांगितलं की तिचा विवाह श्री विष्णूंशी ठरवला आहे, तेव्हा पार्वती अतिशय दुःखी झाली. ती आपल्या कक्षात जाऊन रडू लागली. तिच्या एका प्रिय सखीने तिला रडताना पाहिलं आणि विचारले, हे सखी, तुझ्या या दुःखाचे कारण काय आहे? माता पार्वतीने तिला सांगितलं, मी माझ्या मनामध्ये फक्त महादेवालाच आपला पती मानला आहे आणि माझे वडील भगवान श्रीहरी विष्णूंशी माझा विवाह करत आहेत. मी आता काय करू? मी माझे प्राण देईन, पण महादेवा व्यतिरिक्त कोणाचाही स्वीकार मी करणार नाही. सखीने माता पार्वतीला धीर दिला आणि म्हणाली, तू प्राण देऊ नकोस, आपण यावर उपाय शोधू. त्या रात्री पार्वतीच्या मैत्रिणीने तिला राजा हिमालयाच्या राजवाड्यातून गुपचूप एका घनदाट आणि घोर जंगलात घेऊन गेली. हरण म्हणजे पळवून घेऊन जाणं, अलिका म्हणजे मैत्रीण, सखी. मैत्रिणीने माता पार्वतीचे हरण करून जंगलात नेले, म्हणूनच या व्रताला हरतालिका हे नाव पडले. त्या घोर अरण्यात एक नदी वाहत होती आणि जवळच एक गुहा होती. त्या गुहेत माता पार्वतीने राहून आपले तप सुरू केले. तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीयेचा होता. पार्वतीने नदीकाठच्या वाळूपासून
शिवलिंग आणि माता पार्वतीची प्रतिमा तयार केली. तिने काहीही न खाता पिता अत्यंत भक्तिभावाने शिवलिंगाची पूजा केली. रानफुले पाने अर्पण केली आणि संपूर्ण रात्र जागरण करून महादेवाचे ध्यान केले. पार्वतीच्या या निसीम भक्तीने आणि निर्जला उपवासाने कैलास पर्वतावरील भगवान महादेवांचे आसन हलले. शिवशंभू प्रसन्न झाले. ते तत्काळ त्या गुफेत प्रकट झाले आणि म्हणाले, हे देवी, तुझ्या या कठोर व्रताने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. माग, तुला काय हवं आहे ते वर माग. पार्वतीने जोडलेल्या हातांनी उत्तर दिले, हे महादेव, जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर आपण माझे पती व्हावे, याशिवाय माझी कोणतीही इच्छा नाही. भगवान महादेवांनी तथास्तु म्हटले आणि ते अंतर्धान पावले. दुसऱ्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वतीने त्या वाळूच्या शिवलिंगाचे नदीत विसर्जन केले आणि मैत्रिणीसोबत तिने आपला उपास सोडला. इतक्यातच तिचे पिता राजा हिमालय तिला शोधत शोधत तिथे पोचले आणि त्यांनी पार्वतीला विचारले, बाळा, तू घर सोडून या घनदाट जंगलात का आलीस? पार्वतीने सर्व सत्य सांगितले. बाबा, मी महादेवाला पती मानलं आहे. तुम्ही माझा विवाह विष्णूशी ठरवला म्हणून मी येथे आले. तर तुम्ही माझा विवाह महादेवांशी करणार असाल तरच मी घरी येईन. राजा हिमालयाने मुलीची निष्ठा पाहून तिची अट मान्य केली आणि अतिशय थाटामाटात पार्वतीचा विवाह भगवान महादेवांशी लावून दिला. अशा प्रकारे या हरतालिका व्रताच्या प्रभावाने माता पार्वतीला तिचे मनवंचित पती भगवान शिव प्राप्त झाले. कथा पूर्ण सांगून झाल्यावर भगवान महादेव माता पार्वतीला म्हणाले, हे देवी, जी स्त्री भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे हरतालिका व्रत नियमाने करेल तिला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. कुमारिकांना मनासारखा वर मिळेल आणि विवाहितांचे संसार सुखाचे होतील. या दिवशी सकाळी उठून अभयस्नान करावे आणि नवीन स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरात वाळूचे म्हणजेच रेतीचे शिवलिंग आणि पार्वती सखीची मूर्ती स्थापन करावी. केळीच्या पानांचा मंडप सजावून षोडशोपचारे पूजा करावी. दिवसभर निर्जला उपवास ठेवावा आणि रात्री जागरण करून शिवपार्वतीची भजन गाणी म्हणावीत. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून मूर्तीचे विसर्जन करावे आणि उपवास सोडावा. अशा प्रकारे हरतालिका व्रताची कथा, पूजेची माहिती तुम्हाला ही कशी वाटली? नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना व मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक कथासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. भेटूया अशाच नवीन एका भक्तिमय कथेसोबत. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.